घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऐश्वर्या सारंग आणि जानकी हे आपल्या बगीचेमध्ये खोदण्याचा प्रयत्न करत असतात आणि तेव्हा अचानक त्यांना एक डेड बॉडी लागते आणि त्यावेळेस त्यांना धक्का बसतो। त्यानंतर आपण पाहतो रणदेवीच्या घराच्या अंगणामध्ये विक्रांतची डेड बॉडी पुरण्यात आलेली असते आणि ती बॉडी पाहिल्यानंतर जानकी, ऐश्वर्या आणि सारंगला खूप मोठा धक्का बसतो आणि जानकी त्या दोघांना बोलते आपल्याला लगेच पोलिसांना कळवावी लागेल। तेव्हा ऐश्वर्या बोलते नाही जानकी थांब, ही बॉडी जाणीवपूर्वक आपल्याला फसवण्यासाठी या ठिकाणी पुरण्यात आलेली आहे, ही बॉडी आपण गायब करूया। तेव्हा जानकी ही असे करण्यास नकार देते आणि ती पोलिसांना कळवण्यासाठी तिथून निघून जाते आणि जानकी गेल्यानंतर सारंग आणि ऐश्वर्या ती बॉडी आपल्या कारमध्ये टाकतात आणि ती बाहेर घेऊन जाऊ लागतात आणि त्यावेळेस आपण पाहतो रस्त्यामध्ये पोलिस हे चेक करण्यासाठी त्यांची गाडी थांबवतात आणि गाडीमध्ये डेड बॉडी मिळते आणि तेव्हा सारंग आणि ऐश्वर्या अतिशय घाबरतात आणि पोलीस बोलतात की यांना अटक करा। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये विक्रांतचा खून नक्की कोणी केला, त्याचबरोबर सारंग आणि ऐश्वर्या निर्दोष असल्याचे सिद्ध होणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।